नमस्कार, मी शनाया. बारामती पवार घराण्याचा बालेकिल्ला. पण यावेळी ही निवडणूक साधी नाही. ही लढत आहे सहानुभूती विरुद्ध समीकरण, परंपरा विरुद्ध राजकीय प्रयोग आणि सत्तेच्या भवितव्याची. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरलेत. आणि इथूनच सुरू झाला तो खरा राजकीय थरार. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट अजून देखील कायम आहे. आणि त्याच लाटेवर स्वार होत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. राजकीय पातळीवर हालचाली देखील वाढल्यात. फोन कॉल झाले, चर्चा रंगल्या. उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा देखील मिळवण्याचा प्रयत्न झाला. पण राजकारणात प्रत्येक चाल यशस्वी होत नाही. काँग्रेसने खेळी बदलली आणि थेट दिल्लीतनं थेट बारामतीसाठी उमेदवार जाहीर करत अख्खं समीकरणच उलटलं. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि इथूनच सुरू झाली खरी थेट लढत. सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे. ही केवळ निवडणूक नाही, हा थेट राजकीय संदेशच आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. आज दोन्ही उमेदवार आपले अर्ज दाखल करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दाखल देखील केले असतील. आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत आणि अजून काही नावं मैदानात उतरण्याची देखील शक्यता आहे. म्हणजेच ही निवडणूक आता बहुकोणी झालीय आणि इथेच वाढते ती उत्सुकता. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन करत मतदारांना साथ घातली आहे. पण आता पूर्णपणे परिस्थिती बदलली आहे आणि लढत टाळणं शक्य नाही. आता या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट दिलाय तो काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी. त्यांनी थेट अशी अट ठेवली की लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. आमचा मुख्य राजकीय विरोधक भाजप आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दा त्यांनी समोर आणलाय. जर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला तरच उमेदवारी मागे घेण्याचा त्यांनी विचार करू असं स्पष्ट सांगितलंय. म्हणजेच ही निवडणूक आता फक्त मतांची नाही तर भावना, आरोप, दबाव आणि राजकीय रणनीती यांची झालीय. आता निवडणुकीचा टाइमलाईन पाहू. 13 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल आणि तोपर्यंत बारामती होणार महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. सध्याच्या घडीला वातावरण काय सांगतं तर स्पष्ट आहे की सुनेत्रा पवार यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण सहानुभूतीची लाट, पवार घराण्याचा प्रभाव आणि विकासाचं मजबूत काम. बारामतीचा विकास हा फक्त मुद्दा नाही, ती एक ओळख आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामुळे बारामतीचा कायापालट झालाय. रस्ते, उद्योग, शिक्षण, पाणी प्रत्येक क्षेत्रात बारामतीत बदल झालाय. त्यामुळे काँग्रेसला विकास हा मुद्दा प्रभावीपणे वापरणं सध्या कठीण आहे. आणि इथूनच सुरू झाला प्लॅन बी, जातीय समीकरण. 2014च्या निवडणुकीत अवघी 4032 मते मिळवणारे आकाश मोरे, ज्यांची अनामत देखील रक्कम जप्त झाली होती, तेच आज काँग्रेसचे मुख्य उमेदवार का? कारण ते धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात. बारामतीत मराठा समाज सुमारे 45 ते 50% आहे, पण त्यानंतर निर्णायक भूमिका बजावणारा समाज म्हणजे धनगर समाज. जवळपास 15 ते 18% मतं. आणि हीच मतं निवडणुकीचा गेम बदलू शकतात. काँग्रेसने हाच फॅक्टर ओळखला आणि थेट या मतांवर लक्ष केंद्रित केलंय. राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे ही रणनीती अजून मजबूत झाली. पण इथे संपत नाही खेळ. कारण ओबीसी मतं देखील तितकीच महत्वाची आहेत. जर लक्ष्मण हाके मैदानात उतरले असते तर ही मतं विभागली गेली असती आणि संपूर्ण समीकरण उलटलं देखील असतं. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची पारंपरिक मतं आणि रामदास आठवले यांची जाहीर सभा यामुळे देखील मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही निवडणूक आता सरळ नाही, ती पूर्णपणे गणितावर देखील आधारित आहे. एकीकडे सहानुभूती, दुसरीकडे जातीय समीकरण, एकीकडे विकास तर दुसरीकडे रणनीती. आणि या सगळ्यात बारामतीचा मतदार काय ठरवतो याकडे लक्ष असणार आहे. त्यामध्ये पवार घराण्याची परंपरा कायम ठेवणार का की नवीन राजकीय प्रयोगाला संधी देणार? इतिहास सांगतो, अजित पवार नेहमी मोठ्या मताधिक्याने जिंकत आलेत. त्यामुळे बारामती हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण प्रत्येक बालेकिल्ल्याला एक दिवस आव्हान मिळतंच आणि यावेळी ते आव्हान थेट रणनीतीचं आहे. ही निवडणूक फक्त एका जागेची नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी आहे. 23 एप्रिलला मतदार आपला निर्णय देतील आणि 4 मे रोजी ठरेल सहानुभूती जिंकते की समीकरण. बारामती ठरवणार सत्ता कोणाच्या बाजूने झुकते आणि पुढच्या राजकारणाची दिशा काय असणार. तुम्हाला काय वाटतं?
बारामतीकर काय निर्णय घेतील कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.